काय मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आता जस्ट पाणी आणायला चाललो होतो, परंतु जाता जाता म्हटलं आज वटपौर्णिमा आहे तर पाया पडून जाऊया. तर संध्याकाळी झालं, सकाळी गेलतो परंतु ब्लॉग बनवायचं झालं नाही, परंतु आता संध्याकाळी आलो आहे. तर हे आहे वडाचं झाड, इथं सगळी पूजा करतात आणि इथे आहे मंदिर. तर पहिला तुम्हाला मंदिर जातो आतून. तर जर सोमवारी आम्ही इथे येतो, पूजा करतो सकाळी. तर बघू शकताय, म्हणजे इथं पोळ्याचा प्रसाद असतो, परंतु प्रसाद कुणी नेला काय माहीत नाही. तर बघू शकताय. तर पाया पडून घेऊया श्री महादेवांच्या. पाया पडून झालेला आहे. तर तरी सोमवारचं तुम्ही जर इथं आला तर तुम्हाला खूप असं सुकून वाटतं, शांती मिळते, कारण की ती एक वेगळी मजा आहे. आणि ते वडाचं झाड खूप मोठं आहे, वडाचं झाड. आणि इथं नदी आहे, खूप मोठी नदी आहे, म्हणजे स्मॉल आहे परंतु एवढी पण मोठी नाही आहे. आणि तिथून मेन हायवे आहे तिथे बघू शकता. जाऊ दे. तर खूप मोठं असं वडाचं झाड आहे, खूप मोठं आहे. तर आत बघूया वडाच्या झाडाच्या मध्ये. तर आम्ही काय केलं होतं, वडाच्या झाडाच्या मध्ये एक देव ठेवला होता इथं, परंतु तो आता कुठेही गावात नाही, सापडत नाही, कारण की वडाच्या झाडाच्या मध्ये तो मुजून गेला आहे पूर्णपणे. आणि इथे बघू शकताय, इथे बघू शकताय, हे आहे इथे. ओके, इथं पूजा केलेली आहे, पूजेचं सगळं सामान इथंच आहे. तर चला बाहेर पडूया. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप सुंदर इथं आल्यावर वाटेल तुम्हाला. आणि खूप लोकांनी इथं भक्ती केल्याने त्यांना त्याचं फळ पण मिळालं आहे. त्यामुळे खूप सारे असे बी आहेत जी डेली येतात. आत्ताच जस्ट आला होता एक, तर तो गेला आता पूजा करून. तो पण डेली येतो, असं नाही की तो एकच दिवस येतो, तो डेली येतो, डेली येऊन जातो आणि पूजा करून जातो या. त्यामुळे काय भारी आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.